मिरची तर आहे का त्याच्या मागे बरोबर आपली DNS बँक आहे. तर नमस्कार मित्रांनो, फायनली पावसाळ्याचा सीझन चालू झाला आणि तुम्हाला माहिती आहे की पावसाळा सुरू झाला की लोकांना फक्त दोन गोष्टी आवड असते, ती म्हणजे एक म्हणजे पहिले गणपती बाप्पा, दुसरं म्हणजे पावसाळ्यात भजी खायचे. तर या निमित्त आपण पावसाळ्या सीझन मध्ये भजीचं आपण स्पॉटची सिरीज चालू करालोय. तर आता आपण फायनली सिरीज चालू करतोय आणि आपल्यासोबत आजचे मित्र आपले आहेत ते म्हणजे आमचे सिद्धांत. तर आता आपण आपले नेहमीप्रमाणे आपले पावसाळ्यात भजी खायचे बेस्ट 5 स्पॉट करणार आहे. तर आपण आपल्या पहिल्या स्पॉटकडे आलेलो आहे. तर चला आपण जे आपल्या पहिल्या स्पॉटला, त्याचं नाव आहे जाधव भजीकडे. चला. तर आता तुम्ही बघू शकता की आपण आपल्या पहिल्या स्पॉटला आलोय, ज्याचं नाव आहे जाधव बंधू भजी. जरी माझं नाव प्रथमेश जाधव असलं तरी हे आमचे पाहुणे असतात असं म्हणू शकत नाही. तर पहिला स्पॉटचा आपला ऍड्रेस जो आहे तो सांगलीमधील राणी सरस्वती शाळा, त्या शाळेच्या बरोबर समोर तुम्हाला हा भजी स्पॉट दिसेल. तर नाव आहे जाधव बंधू भजी. तर या ठिकाणी तुम्हाला कांदा भजी फेमस आहे इथले, म्हणजे बाकी सगळे पण आहेत पण कांदा भजी जास्त फेमस आहेत. तर ते आपण इथं कांदा भजी आपण आजच्या इथं घेऊया, टेस्ट करूया. चला. एक कांदा भजी आणि बटाटा भजी एक घेऊया. हे बटाटा भजी, बटाटा भजी आणि हे कांदा भजी. तर आता मी इथले दोन्ही फेमस भजी घेतलेले आहेत. तुम्हाला हे दिसत असेल की हे आहेत कांदा भजी, हा पाव आणि कढी. आणि हे काय सिद्धांत? हे आहे बटाटा भजी, कढी आणि पाव. तर पहिला आजचा सिद्धांत आपल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये आला गेस्ट आज. तर सिद्धांत तुम्ही चालू करा. एकदम बेस्ट आहे, बेस्ट क्वालिटी, एकदम पूर्ण सांगलीमध्ये एकदम एक नंबर आहे. 10 आउट ऑफ 10 आउट ऑफ 10. तर मी ट्राय केला तर अभि आमचा ट्राय करेल. टेन आउट ऑफ. तर मी तर कायम खातच असतो त्यामुळं 10 आउट ऑफ 10. वा. हम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. आम्ही आय लव हा बटाटा भजी बघा केवढा एकदम गोल फोगलेला आणि एकदम मऊ मऊ आणि मोठा एवढा गरम आहे जाम. एकदम क्रिस्पी आहे, आतमध्ये स्टफिंग बटाट्याचं भरलेला आहे. वा वा. आणि ही कढी आहे, ही जरा एवढी आहे पण तुम्ही अनलिमिटेड टाइम खाऊ शकता. मला जाम आवडते इथली कढी, मन प्रसन्न होते कढी खाऊन. एकदम कढी बी बघा तुला कशी वाटतं. कढी एकदम बेस्ट आहे, एकदम जास्त गोड पण नाही, तिखट पण नाही, एकदम बेस्ट आहे. आणि मग जर तुम्ही भजी जर म्हणला कांदा भजी, तर ह्यांची भजी ही एकदम कुरकुरीत आहे आणि यात जास्त तेल पण नसते, जास्त तेल पण लागत नसते. आणि जेवढी खाल तुम्ही तेवढी कमी वाटते, एवढी कुरकुरीत भजी मला तर जाम आवडतात. मी आता जे भजी बघितला ते भजीचे मालक आपल्यासोबत आहे. तुमचं नाव सांगा प्रथम. गोरख विठ्ठल जातो. बरं. तर सांगलीला सगळ्यात फेमस स्पॉट म्हणलं तरी काय हरकत नाही की सगळ्यात फेमस स्पॉटची भजी यांनी बनवतात. तुमचा भजीचा प्रवास कसा होता आणि या सगळ्यात फेमस स्पॉटचे बनण्याचा पाठीमागचा प्रयत्न काय होता ते सांगा. हे आता तुम्हाला सांगतो, माझी दुसरी पिढी. मला वडील करत होते. मला स्टार्टिंगला म्हणजे 40-45 वर्ष झाले. स्टार्टिंगला रुपयाला भजी होती, रुपयाला भजी पाव चहा. तर जसं मी आता माझ्याकडे 10-15 वर्ष माझ्याकडेच आहे. जसं जग वर तसं बदलत गेलं. आणि तुमची चव जी आहे ती सांगलीत कुठेही मिळणार नाही आणि सांगलीच्या बाहेर कुठे मिळणार नाही. या चवी मागचं मेन कारण सांगा. ते मागचं कारण म्हणजे मेन म्हणजे क्वालिटी, म्हणजे माल व्यवस्थित क्वालिटी घेणे, मटेरियल सगळं व्यवस्थित, आपलं मिक्स काय नाही करतात, सगळं प्युअर. चहा तेल
सगळं टॉपचं. बरं बरं आता मला सांगा की जर सांगलीच्या बाहेरचा कोण जर व्हिडिओ बघत असेल त्याला सांगलीमध्ये येऊन तुमची भजी काय त्याला ऍड्रेस तुम्ही काय सांगाल, कुठं यायचं त्याला, कसं यायचं? आपल्या इथं ताना चौक राणी सुधी कन्या शाळेजवळ. Okay. आणि जर मला हे सांगा की तुमच्या जवळची माणसानं भजी खावीत कशी, हे मेन प्रॉब्लेम कळतात लोकांना. भजी कशी खायची, ते कशी खावी भजी? भजी कशी खावा म्हणजे मेन म्हणजे कढी. हा कढीच बुडवून खावावी. हा. भरपूर ठिकाणी कडे मिळत नाही भजीमध्ये, नुसतं भजी असतात. तर या ठिकाणी मेन आपलं मेन म्हणजे कढीवर सगळा खेळ. कढीवर खेळ, आणि कढी तर जादू आहे. तुम्हाला जर खरी भाजी खायची तर ह्यांच्याकडे यायची. तो खायचं. तुम्हाला जर टेस्ट अजून माहिती असेल तर बघा काकांकडे. तुम्हाला भजी टेस्ट कशी वाटते? एक नंबर भजी. आम्ही जवळपास 20 वर्ष झाली साहेब भजी खातोय. आणि सांगलीत भजी म्हणलं मी जाधव भजी, एवढं आमचं तोंडपाड झालेलं वाक्य. म्हणजे लोकांचा पण विश्वास आहे भजी खायचं जादव भजी. जरी आपली भजी नसली तरी परत जातात. हा, हे सेम मी पण असं भजी खाणार जाधवचीच खाणार, आणि मी पण जाधव आहे. थँक्यू सो मच. ओके, तर आता आपण आपल्या व्हिडिओ मधला लोकेशन नंबर 2 ला आलोय, जे की सध्या नाव सांग त्याचं. व्यास भजी सेंटर व्यास भजी आमराई रोडला आहे आपल्या इथे. करेक्ट, आमराई रोडला आहे. तर तुम्ही भजी ही प्रत्येक प्रकारची वेगळी खाल्ली असेल, गोल म्हणजे कांदा भजी वगैरे, बटाटा भजी बटाटा वगैरे. भजी, मिरची पण भजी, इथलं भजी हे वेगळे आहेत. कसली भजी आहेत ते? गोल भजी आहे इथली भजी. या सगळ्यात वेगळी ठिकाणी, या पूर्ण. ठिकाणचं टोपण नाव आहे गोल भजी. आणि मला वाटतं जवळजवळ असं म्हणतात की हे 50 ते 80 वर्षामध्ये जर आहे, म्हणजे मला एक्झॅक्ट माहिती नाही, आपण विचारूया. एवढं जुनं आहे खूप, ऍक्च्युली 50-60 म्हणजे खूप वर्ष झाले. तर तुम्हाला दिसत असेल की हे भजी सेंटर असायच्या पाठीमागं आहे. हे खूप जुनं ऑथेंटिक आहे, जिथे आपण आता आलोय. तर आपला पॉईंट नंबर 2 भजी सेंटरची आपण भजीची टेस्ट आहे ते आपण करू. चला. दादा आम्हाला एक प्लेट भजी द्या, एक प्लेट खायला द्या. तर तुम्ही बघू शकता फायनली व्यास भजी आल्यात. हे असे गोल आहेत आणि 4च भजी येतात ऍक्च्युली, आणि 4 भजीमध्ये पोट भरते खरं, आणि वेगळीच टेस्ट आहे मध्ये. जसं आपण बटाटे वडा खातोय गोल, तसं त्यामध्ये गोल भजी असते आपली. आतलं प्रॉपर स्टफिंग चांगला आहे, आणि याच्यामध्ये मेन म्हणजे याच्यामध्ये कांदा किंवा असं काय नाही, मिरची असते याच्यामध्ये. आत बघा आतमध्ये मिरची असते. मिरची भजी म्हणून तुम्ही म्हणू शकता, पण गोल भजी आहे. टेस्ट करा. वा, हा म्हणजे तिकडे मिरची एक नंबर आहे शेवट. नाद फळा. हटके जाऊ. जो माणूस सांगलीत राहतोय आणि त्याला ही भजी माहित नाही, असं कधीच होणार नाही. त्या माणसाला सांगण्यात राहून उपयोग नाही, कारण की याच भजी लय फेमस भजी आहेत. आणि मेन म्हणजे गोष्ट, आमच्या आबीला माहित नव्हतं सांगलेली भजी आहेत काही. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. आणि हे भजी चव एकदम अल्टिमेट वेगळी लेवलची आहे, जे बाकीकडे असतं असं काय वेगळंच आहे लेवल. मला जाम आवडते भजी. भजी खाऊया आपण. आता ही भजी आबी खाईल. वा, मजा येते. आता मी ऍक्च्युली यासोबतचा पाव घेतला नाही आहे. पाव पण असतोय, तुम्हाला जर पाव असेल तुम्ही पाव पण घेऊ शकता. बॉय हा बस, हे हा भजी आबीच आहे. हा, आणि आपल्याला खूप भजी खायची अजून. आबी माझा हा आणि आबीचा हा. तुमचं नाव सांगा. पुतळाबाई. हा, पुतळाबाई. तुम्ही दिवसभरात असे किती मिरची सोलता? 25, 20. किलो? नाही, मग हो किलो. हो 25 किलो म्हणजे हा. हे किती किलो आहेत आज समोर आहेत ते? 5 किलो असते रे. 5 किलो म्हणजे दिवसभरात त्यांनी 25 किलो सोलताय. हा. मग दिवसभर हेच करत असताय? हो. कंटाळा येतो तुम्हाला असं करायचा? हा, तुम्हाला असं हात झंझण, तुमचे झंझण मारत नाहीत काय? आता सवय लागली, काय वाटत नाही सर. तुम्ही आणि अजून काय करता इथं? हेच करते, मिरच्या मुरते. बरं, दिवसभरात 25 किलो म्हणजे हो. चेष्टा नाही, जोक नाही. दिवसभरात 25 किलो खाणं म्हणजे तुमच्या भजी सेंटरमध्ये लोक एवढी भजी मिरची खातात? हो. आणि खायची वेगळी आणि तळायची वेगळी अशी आहे काय? हा. त्यातली खायची कुठली? खायची ही हा, आणि भजीची ही. भजीतली म्हणजे तळायची ही आणि भजीतली ती. हा. बर. तर
आता आपण ज्या 2 नंबरच्या स्पॉट नंबरला उभारलो त्या स्पॉटचे मालक आपल्याशी आता भेटायला आलेले आहेत. आणि तुमचं नाव आणि हॉटेलचं नाव सांगा तुम्ही. माझं नाव दुर्गाप्रसाद बनवारीलाल व्यास. हॉटेलचं नाव आहे सरस्वती अंबिका भुवन. पण सांगलीमध्ये व्यास भजी किंवा मोठी भजी या नावानं जास्त गोल ओळखली भजी पण जातात. म्हणतात. मोठी भजी किंवा गोल भजी म्हणूनच ओळखली जातात. आम्ही तर सगळेजण व्याज भजी म्हणतोय लहानपणापासून, व्यास भजी आणि मोठी भजी. किंवा गोल भजी म्हणतोय आम्ही असं. तर अगं मला सांगा की तुमचा हा हॉटेलचा प्रवास किंवा हॉटेलला किती वर्ष झाले की लोक ओळखतात हे भजी? हॉटेल आमच्या आजोबांनी 1942 सालापासून चालू आहे. देश स्वतंत्र व्हायच्या आधीपासून. बरं. सध्या हे आता जिथं आता भजी वगैरे तयार होतंय हे माझी मित्राची जागा आहे. मूळ हॉटेल पलीकडे आता बांधकाम व्हायचं आहे, ओके. तर ते तिथं आहे. बरं, मला सांगा तुम्ही टोटल किती वर्ष झालं भजी करताय? त्या हॉटेलला किती वर्ष झाले? वडिलांच्या हाताखाली मी 1982 पासून यायला लागलो. ओके. 82 पासून या व्यवसायात आहे. म्हणजे एक 60-65 वर्ष झाली हॉटेलला, म्हणजे जास्त झाले असतील. हॉटेल 1942 ला चालू झाले, म्हणजे जवळजवळ 42 ते आता 26. बघा म्हणजे 42 जवळजवळ 84 वर्ष, म्हणजे 84 वर्ष तुमच्या हॉटेलला झाले. मग थोड्या वर्षांनी तुम्ही सेंचुरीज मारता हॉटेलची आणि एवढा सगळ्यात जुनी भजी आहे मेन म्हणजे. तर मला सांगा की तुमच्या या सांगलीत एवढ्या भजी या फेमस होण्याचा काय चवीचा राज आहे? नाही, आम्ही जे कच्चा माल असे हरभरा डाळ हे आम्ही इंदोरवरनं मागवतोय आणि शेंगतेलाशिवाय कुठले तेल म्हणजे वापरत नाही. मालाची जी क्वालिटी आहे त्याचा आम्ही उच्च प्रतीचं सगळं मटेरियल वापरतोय. नफ्याकडे लक्ष कमी आहे. बरोबर बरोबर, मेन पॉईंट म्हणजे नफा मिळवणे हा मुख्य. नफा मिळवणे येतोय, पण फक्त नफाच मिळवायचा हेतू नाही, तर चांगल्यात चांगली क्वालिटीची वस्तू देता यावी हा प्रमुख उद्देश. तर लोकांनी स्वतःच एक चाळण झाल्यासारखं ते भजी फेमस झाली. मला सांगा, सांगलीत जर तुमच्या कोणाला भजी खायला असेल तर तुम्ही तुमच्या भजीचं याचं लोकेशन सांगा मला, काय ऍड्रेस? हे वखारबाग महाराजा चौक, सरस्वती अंबिका भुवन किंवा व्यास भजी सेंटर. आता आजकालच्या नवीन पिढीमध्ये असं भजी वगैरे जुन्या पद्धतीचं खायचं प्रमाण कमी होत चाललंय. तर त्या लोकांना तुम्ही काय संदेश वगैरे द्याल काय? असं काय नाही, भजी हा आयटम चालूच आहे, कमी वगैरे असं नाही, पण वेगवेगळ्या प्रकारचे आता चालू झाले. जसं पूर्वी मिरची भजी, कांदा भजी होती, त्याच्यामध्ये आता ऍडिशनल काही पालक भजी करतात, पालक, चीज, काय काय मिळून भजी काढतात. वेगवेगळ्या पद्धतीचे आता खाद्यपदार्थ चालू ते झाले. लोक आजकाल त्या पद्धतीकडे पाहिलं, पण तुम्ही जुन्या पद्धती लक्षात राहून तुम्ही त्या युथला काय संदेश द्याल की तरी इकडे येऊन नाही, खावं? पद्धत कुठली असली तरी त्याला काय हरकत नाही आहे. ग्राहकाला देताना ती वस्तू आणि त्याची क्वालिटी ह्याच्याकडे देणाऱ्यांनी लक्ष द्यावं. चांगलं आहे, मस्त आहे. चला, थँक्यू, नमस्कार. लागते हे सगळं गौरवच आहे. गौरवचे मालिक आहे. तर मित्रांनो, आपण आता आपल्या व्हिडिओ मधल्या 3 नंबरच्या स्पॉट आलो, याचं नाव आहे गणेश नाश्ता सेंटर. आणि आपल्यासोबत आपले दोस्त गौरव सुद्धा आले. गौरवची एंट्री लेट झाली पण थेट झाल्या. तर पण आता तिसरा स्पॉटची भजी ट्राय करूया. पण कांदा भाजी फेमस आहे, पण जरा वेगळ्या प्रकारच्या. तर आपण तिसऱ्या आपल्या स्पॉटची भजी ट्राय करूया. चला, बरं या. एक प्लेट ही भजी द्या, एक प्लेट ही भजी द्या, खायला पाहिजे. जब आदमी की सोच ही गरीब हो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. काय झालं लोक गेले की तुम्ही पैसे काय किती 100 नाही, कांदा भजी 10 रुपये आहेत काय? नाही हो, बघाय असलं तर किती 10 रुपये ना. 10 द्या, 20 द्या, घ्या. 20 द्या. तर प्रतिमेशने ही भजी नाही म्हणलाय, पण मी भजी खाणार आहे. ही मला आवडते, बटाटा भजी आवडते. मिरची तर आहे काय मग खायला? मिरची द्या की. सेम भजी यांचा, फक्त त्यांचा भजी पहिल्या स्पॉटपेक्षा थोडा वेगळा आहे, जास्त क्रंची आहे. बघा
आवाज चला मामा काय देऊ कसला तू पार्सल तू आणि हा हे बटाटा बटाटा भाजी पण एकदम क्रंची आहेत आणि आता जे बटाटा आहे पूर्ण प्रॉपर शिजलेला असं वाटत नाही की अर्धा का खट्टा किंवा काय आहे एकदम प्रॉपर टेस्ट आहे त्यात. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस. तर यांचा पत्ता आहे काँग्रेस भवनकडनं आपण जाताना वेलंकर हॉलच्या बरोबर समोर अरे कहना क्या चाहते हो. साइन लँग्वेज मध्ये तुम्ही सांगितलं तुम्ही सगळ्यांना कळेल अशी भाषा त्यानं वापरलेला आहे. वेलंकर मंगल कार्यालयाच्या बरोबर समोर ह्याच्या मागे बरोबर आपली डीएनएस बँक आहे. डीएनएस बँकच्या बरोबर ऑपोजिट आहे हा क्या ऍक्टिंग कर रहा है. भजी काय गारा 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 कढी बिडी देऊन भजी बरोबर खायची प्रॉपर. इंस्टाग्राम तर मित्रांनो बघू शकताय आपल्या समोर पप्पाचा पारा कसा चाललाय. लावला इंडिकेटर उजवीकडचं चाललाय सरळ गाडीनं. दिवसात युट्यूबचे 5 व्हिडिओ करणार होते आता. ह्यो हा आले तुफान किती दिवसात 5 व्हिडिओ करायचे महिन्याला 5 ते 15 साईड दे सर सांगा गजब बेइज्जती है. सांगा त्याला बाटली घाल डोक्यात. हे गाडीकडे सॉरी म्हणजा सॉरी म्हणजा रे दादा सॉरी. बेबी क्या कर रही हो. मेरे बाबू ने खाना खाया. आता आपण भजी खायला जाऊया कारण का भजी खायची वेळ झाल्या. खूपच वेळ झाला आपण वाट बघायला लागलो भजीची. मामा एक बटाटा भजी प्लेट. तुम्ही म्हणजे किती वर्ष झालं बिझनेस करताय. 30-40 वर्ष झाले. आणि डेली तुमचा म्हणजे खप किती असते तरी एक अंदाजे किती किलो बटाटा लागतोय तुम्हाला. 10-12 किलो तुम्हाला डेली लागतोय. बर तर बघू शकता आता किती गडबड आहे तिथे चालू. आणि आपल्या हातात आता आपली भजी आलेली आहे. प्रथमेशकडे जाऊया. प्रथमेश आणि सिद्धार्थचा आपण रिव्ह्यू घेऊया. सर पहिला तुम्ही फाईट घ्या. 937313 ते त्याचा ओटीपी सांगायला लागलाय. 2101 रॅपिडो प्रीमियम चालू त्याचं. गरम भजी एकदम गरम गरम कडक मस्त पैकी भजी आहे. थांब बघा की आंबा खूपच गरम आहे. खूपच गरम आहे काय. ते एक मला मी माटवाले गरम आहे गरम आहे गरम आहे. कॅरी मिनिट इन द हाऊस. कशी वाटली तुम्हाला भजी. छान आहे. छान आहे एकदम अरे कहना क्या चाहते हो. सो कशी वाटते तुला भजी. ऍक्च्युली त्या दोन्हीपेक्षा बटाटा भाजी हे बेटर आहेत. आबिल द्या अभि तू ट्राय कर आता. आबिल काय दिले चांगलं म्हणते. हा गरम आहे गरम आहे गरम आहे गरम आहे. गरम आहे गरम आहे. सो बघा थांब आता मी ट्राय करतो. मुझे गरम नहीं लगा. हा हा मला ऍक्च्युली ही भजी माहित होती कारण का मी शाळेत जेव्हापासून होतो तेव्हापासून मी तर म्हणजे आमचे पप्पा मला सारखं शाळेतनं घेऊन यायचे. तिथं मला खायला घालायचे. तिथनं मी घरला 2-3 प्लेट घेऊन जायचो. सो मला माहिती आहे टेस्ट. आभाळा आभाळा तुम्ही बघू शकता मागा बॅकग्राऊंडवर.
पण छान आहे ती भजी. माहित आहे. तर फायनली आपल्या तिन्ही स्पॉटची भजी आपले खाऊन झाले. पण आपला चौथा जो स्पॉट होता, ऍक्च्युली आपला 5वा जो स्पॉट होता तो बंद आहे. त्यामुळे आपण आता हा व्हिडिओ आपण इथे एंड करतोय. तर थँक्यू सो मच आपला हा व्हिडिओ शेवटभर बघण्यासाठी. तुम्हाला जर आपल्या युट्यूबच्या चॅनल व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला तुमचे कुठले जर फेवरेट आवडीचे भजी स्पॉट असतील तर ते आम्हाला नक्की सांगा. आम्ही त्या स्पॉटला जाऊन भजी खाऊन त्यातला पण व्हिडिओ करतो. आणि असं आम्हाला प्रेम देत राहावा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धडाधड वाढवा. आपल्याला खूप अजून व्हिडिओ करायच्यात. तरीका भीक मागणे. व्हिडिओ पण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बर, प्रथमच्या चॅनलला नक्कीच तुम्ही फॉलो म्हणतो, सॉरी, सबस्क्राईब अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सॉरी. तर प्रथमच्या तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जेवढं तुम्हाला शेअर करता येईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा. कारण का सांगलीमध्ये प्रथमच असं प्रथमदा व्लॉग करायचं चालू केलेलं आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. सो तुम्ही बघू शकता त्याचं नाव तर प्रथम आहे आणि तो प्रथम राहणार नेहमी. अनफिल्टर्ड, प्रथम अनफिल्टर्ड ह्याच्यासाठी आहे. जे असेल ते सगळं रॉ. थँक्यू, लव यू. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो.